नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। वर्ध्यातील भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत। 2020 मधील हे प्रकरण, यामध्ये रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस आणि पूजा तडस हे दोघेही कोर्टात गेलेत। याबाबत कोर्टाने अजून कोणताही निकाल दिला नाही। प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे। मग आत्ताच पूजा तडस माध्यमांसमोर का आल्या, असा एक प्रश्न जनतेतून निर्माण होतोय। पूजा तडस या अपक्ष म्हणून रामदास तडस यांच्या विरोधात वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत। आजच्या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांच्या शेजारी सुषमा अंधारे बसल्या होत्या। वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेऊन शरद पवारांनी तो आपल्याकडे घेतलाय। पूजा तडस यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर दोषींना शिक्षा झालीच पाहिजे। प्रकरण कोर्टात असताना आणि 4 वर्ष उलटून गेलेले असताना लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, तेव्हाच त्यांना माध्यमांसमोर का आणण्यात आलं? पूजा तडस यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय कोर्टाकडूनच मिळणार आहे। त्यामुळे ही पत्रकार परिषद कोणी आयोजित केली आणि पूजा तडस यांचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे का, असेही अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत। सुषमा अंधारे यांनी नैतिकता म्हणून रामदास तडस यांची उमेदवारी नरेंद्र मोदींनी रद्द करावी अशी एक मागणी केली। नैतिकता आणि सुषमा अंधारे यांचा परस्पर संबंध आहे का? हिंदू देवदेवतांविषयी त्यांची मतं नैतिकतेला धरून आहेत का? असेही अनेक प्रश्न आता जनतेतून विचारले जाऊ लागलेत।